नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि शेतकऱ्यांना जी काही आशा लागली होती, शेतकऱ्यांना असेल सर्वसामान्य जनतेला असेल, त्याचबरोबर लाडक्या बहिणींनाही या अर्थसंकल्पामध्ये आशा होती की अर्थसंकल्पामधून त्यांना काहीतरी चांगलं मिळणार आहे। शेतकऱ्यांची आशा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि हे कर्जमाफी या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केली नाही, पण त्यामागचं कारण काय की नेमकं सरकारने ही कर्जमाफी जाहीर का नाही केली याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल। सरकारने ज्या वेळेस विधानसभा निवडणुका चालू होत्या त्या निवडणुकीच्या दरम्यान सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे, शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवणे, आणि आता ज्या 2-3 दिवसापूर्वी जे काही पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला त्याच्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मनाने घोषणा केली होती की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये आम्ही वाढ करणार आहोत। पण या सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी बाबतही काही बोलले नाहीत, आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही 2100 रुपये आहेत ते 2100 रुपयात 2-4 दिवसापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक व्हिडिओ दिला होता की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं, आणि त्याच दिवसापासून थोडं काही मनामध्ये हालचाल सर्वसामान्य जनतेच्या सुरू झाली होती की आदिती तटकरे यांनी डायरेक्टली विधान भवनामध्ये जे काही विधानसभा आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या काही चर्चासत्र होतं त्या चर्चासत्रामध्ये त्यांनी डायरेक्टली सांगितलं होतं की तुम्ही जे काय म्हणताय की लाडक्या बहिणींचे 2100 रुपये तुम्ही कधी करणार, तर त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचे 2100 रुपये कधी करायचे हे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ठरवतील, आणि तुम्ही म्हणताय की जाहीरनाम्यात तुमच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। लक्षात ठेवा, हा जाहीरनामा आमचा 5 वर्षाचा आहे आणि 5 वर्षात कधीही निर्णय घेऊ शकतो हे स्पष्ट मत त्यांनी त्या दिवशी दिलं होतं। आणि त्याच दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर का महिला व बालविकास मंत्री ह्या म्हणत असतील की जाहीरनामा हा 5 वर्षाचा आहे आणि 5 वर्षाच्या जाहीरनाम्यातील ज्या काही गोष्टी असतील त्या 5 वर्षात आम्ही कधीही करू शकतो, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जर सरकारनं असा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी या अर्थसंकल्पात होणार नाही, आणि आज तेच झालंय। शेतकऱ्यांची कर्जमाफी या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली नाहीये। सरळ आहे की सरकार फक्त दिवस काढायचा प्रयत्न करते। सध्या तरी सरकारला तुमचंही घेणं देणं नाही, आमचंही घेणं देणं नाही, कुणाचंच सरकारला सध्या घेणं देणं नाही, कारण सरकार सध्या स्थायी झालेलं आहे आणि 5 वर्षानंतर त्याला या मतदाराची जाणीव होणार आहे, त्याने केलेल्या घोषणेची जाणीव होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी काही बोलण्याची पद्धत आहे ते फक्त उडवीची उत्तरं देत होते ज्यावेळेस कर्जमाफीबद्दल त्यांना विचारणा करण्यात येत होती। याच्यामध्ये मीडियाने कधीच या अर्थसंकल्पामध्ये जे काही आतापर्यंत 3 मार्च पासून 10 मार्च पर्यंत जे अर्थसंकल्प अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनात मीडियाचा कोणताच रोल नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कोणताच मीडियावाला बोललेला नाही, आणि त्याचबरोबर जे विरोधी पक्ष नेते म्हणतो आपण, विरोधी पक्षातले गटातले जे काही आमदार खासदार आहेत यांनी एकानेही प्रश्न त्यामध्ये विचारला नाही, आणि विचारला नसल्यामुळं कदाचित ही कर्जमाफी झाली नसेल हे सगळ्यात प्रमुख कारण आहे। याच्यामध्ये 2-3 जण बोलले, सुधीर मुनगंटीवार सत्तेत असूनही बोललेत की शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। त्यांचे मनापासून आभार मानतो की कमस कम अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणीतरी शेतकऱ्यांकडून बोलले, आणि तेही सत्तेत असताना। मागच्या वेळेस जे काही सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूरमध्ये ते अधिवेशन झालं त्याच्यात बबनराव लोणीकर बोलले होते, आणि आता सुधीर मुनगंटीवार हे आक्रमक भूमिकेत, जे विरोधी पक्षनेते आक्रमक भूमिकेत बघायला पाहिजे होते त्याच्यात ती आक्रमक भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी सत्तेत असतानाही घेतलेली आहे। आणि त्यानंतर दुसरे नेते म्हणजे एकनाथ खडसे हे बोलले आहेत, त्याच्यानंतर कोणतेच नाना पटोले बोलले नाही, कोणीच बोलले नाही, कोणीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा अधिवेशनात लावून धरलेला नाही। त्यामुळे सरकारला वाटलं की शेतकऱ्यांच्या बाजूनं कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आपण पुढच्या 5 वर्षात घेऊ, कधी 5 वर्षात कर्जमाफी देऊ, पण सध्या तरी देण्याची गरज नाही, कारण विरोधी पक्षनेते आक्रमक नाहीत, जे विरोधी गटातले नेते ते कर्जमाफीवर बोललेले नाहीत, काहीच बोललेले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक काय म्हणतात ते दिलासा भेटला असेल या अधिवेशनातून। शेतकऱ्यांना तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते पोकळ आश्वासन झालंय, तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसवायचं काम या भाजप सरकारनं, या महायुती सरकारनं आज केलेलं आहे। अर्थसंकल्पामध्ये काय दिलं सर्वसामान्य जनतेला काय करायच्या, 4 व्हीलर गाड्या, सर्वसामान्य जनतेला लक्झरी गाड्या काय करायच्या, त्या लक्झरी गाड्याला तुम्ही जे काय
सूट दिली आहे ते सर्वसामान्य जनता ही बैलगाडीतून जाणारी, बसमधून जाणारी, रेल्वेमधून जाणारी जनता आहे. त्यांना तुमच्या लक्झरी गाड्याची गरज नाही, विमानातून जायची शेतकऱ्याला गरज पडत नाही. मग काय दिले तुम्ही अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना? काय जे तुम्ही सांगता की आम्ही अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत, काय हिताचे निर्णय घेतलेत? पाणलोट प्रकल्प असं तसं. शेतकऱ्याला त्या तुम्ही घेतलेल्या काही निर्णयाचा शेतकऱ्याला फायदा होत नाही. तुम्ही जे काय केलं ते टेंडरदार दगवण्याचं काम हे सरकार करतंय आणि सरकार निव्वळ शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम करते. सरकार तर आता निवडून आलंय, कर्जमाफीच्या आश्वासनं देऊ लाडक्या बहिणींना 2100 रुपये करू म्हणून सरकार सत्तेत आलंय, सरकार स्थापन झालंय. आता सरकारला 5 वर्ष कोणाचीही गरज नाही. सरकार फक्त आता असंच प्रत्येक वेळेस निवडणुकीत आल्या की निवडणुकीला आश्वासनं देणार, मतदान घेणार, निवडून येणार. आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत खूप मनाला लावून घेतलं होतं आणि शेतकऱ्याने काय सरकारला कर्जमाफी मागली नव्हती. सरकारने स्वतः तोंडानं त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार आहोत, पण शेतकऱ्याला कर्जमाफी अधिवेशनात मिळालेली नाही. आता 1 वर्ष तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आता कुठं चर्चेत येणार नाही. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत 3000 रुपये मिळणार नाहीत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर नाहीच नाहीत. असं काम या अर्थसंकल्पात सरकारनं सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेला फक्त मतापुरतं फसवून सत्तेत येण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, लाडक्या बहिणींना 2100 नाही आणि काहीच नाही. हे या अर्थसंकल्पामध्ये झालेलं आहे. आणि सगळ्यात मुख्य कारण हे मीडियावाले आहेत. हे विरोधी पक्षनेते जे आहेत, विरोधी आमदार खासदार यांनी जे अधिवेशन चालू व्हायचे आधी यांचे मोठमोठाले आम्ही असं करणार, आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होत नाही आम्ही बघणार. अरे काय शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार तुम्ही? शेतकऱ्यांची कर्जमाफी जर तुम्हाला करायची असती तर तुम्ही हा मुद्दा पहिल्या दिवसापासून लावून धरला असता. तुम्ही तुमची वैयक्तिक भांडणं घेऊन त्या अधिवेशनात बोलत होता. शेतकऱ्यांना कोणत्या आशेनं तुमच्याकडे बघायचं? विरोधी पक्षानं तरी कमीत कमी कर्जमाफीची मागणी लावून धरायला पाहिजे होती की सरकारला वाटायला पाहिजे होतं की आता आपण कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि तसं काहीच झालं नाही. हे यांच्याच कोणी कोणाच्या घरावर जात होतं, कोणी कोणाच्या असे बोलले तसे बोलले म्हणूनच सगळं काय अर्थसंकल्पीय अधिवेशन यांनी 7 दिवस असंच घातलं, दुसरं काहीच नाही केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणीच जीव तोडून बोललं नाही. बोलले फक्त सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांचा पैसा तुम्हाला द्यावा लागेल, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागेल. हे फक्त आक्रमक भूमिका सुधीर मुनगंटीवार यांना सत्तेत असून घेतली. तसा आमदार तसा खासदार या जनतेला लावावा. कारण सुधीर मुनगंटीवार मंत्रिपदावर नसतानाही त्यांनी कमस कम शेतकऱ्यांच्या बाजूने बोलले, सत्तेत असतानाही बोललेत. बबनराव लोणीकरही मागच्या वेळेस बोलले होते. पण शेतकऱ्यांच्या बाजूने कोणताही आमदार खासदार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. कोणताच आमदार कोणताच खासदार तुमच्या शेतकऱ्याच्या बाजूने उभा नाहीये. तो फक्त निवडणुकीपुरत्या मोठमोठ्या घोषणा करणे, ते काय म्हणतात मोठा वाडा पोकळ वासन वारा घुसे भसा भसा अशी सरकारची गत आहे. फक्त मोठमोठ्या घोषणा केल्यात, शेतकऱ्याला काही दिलं नाही अर्थसंकल्पात. सरकारनं फक्त तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांनी आता जागं व्हावं. येणारी जी जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत याच्यामध्ये तरी जाब तयार राहा, जाब विचारलाच पाहिजेत. आणि रविकांत तुपकर हे 18 मार्च नंतर आम्ही आंदोलन करू असं म्हणत होते. मला तर वाटतं रविकांत तुपकर यांनी 3 मार्चलाच आंदोलन करायला पाहिजे होतं. कमीत कमी तो मुद्दा तरी शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्गी लागला असता, शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असता. शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याला कर्ज कुठून भरायचंय? बँका सक्तीची ताकीद करतायत. बँक शेतकऱ्याच्या दारात येऊन उभी राहते की कर्ज भरावंच लागेल. आता शेतकऱ्यांना काय करायचं? कर्ज भरायचं काय? शेतकऱ्याला फक्त लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय पर्याय नव्हता, हे खरं होतं. सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फुटलीत. सरकारनं सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पात काही दिलं नाही. अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी सरकारनं काहीच नाही, फक्त टेंडरदारांसाठी मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत. बघूयात आता पुढे काय होतंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्गी लागतो की नाही? कारण आजपासून तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणीच बोलायला तयार नसणार आहे. फक्त तुम्हाला काय आश्वासनं देतील, सरकार असं म्हणलं होतं, सरकार तसं म्हणलं होतं, सरकारनं कर्जमाफी करायला पाहिजे होती असं आता विरोधी पक्षनेते बाईट देतील न्यूज चॅनलवरती. पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही त्या अधिवेशनामध्ये का बोलले नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे? तो मुद्दा तुम्ही लावून धरला असता, शेतकऱ्याचा फायदा झाला असता. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.